दावा सांगणार काय झालं, भाऊ असते तर कदाचित त्यांचं कोणाचं धाडसच झालं नसतं. भाऊ नसल्यामुळे काही लोकांना असं वाटत असेल. पक्ष दावा सांगतोय तरी सुद्धा मला असं वाटतं की महाविकास आघाडी एकसंघपणे लढेल, महायुती सुद्धा एकसंघपणे लढेल. उमेदवार ह्या दोन्ही पक्षांनी एकेकच असणार आहे. मला कसं तिसरा उमेदवार चौथा उमेदवार कोणी लास्ट तरी शंकरकांत तेवढं धाडस कोणात आहे असं मला वाटत नाही. महायुतीचा उमेदवार मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने मला पूर्ण खात्री आहे. मला जे सिग्नल्स आहेत, शेवटी राजकारणामध्ये रीड बिटवीन द लाईन्स करायचं असतं. येणारा निधी हा कुणाड आहे, कुणाच्या पत्रावरती आहे, त्यामुळे उमेदवारी कुणाड जाणार आहे तर थोडं संकेत निश्चितपणे त्या ठिकाणी मिळत असतात. आणि अनेक लोकांनी सांगितले वेगवेगळ्या पक्षांचा की जो उमेदवारीचा निर्णय होणार आहे त्याचा निकष काय असेल तर विनिंग मेरिट. हे विनिंग मेरिट काय मी पक्षाला सांगायलाच कारण नाही. विनिंग मेरिट हे पक्ष सर्वे करून करत असतं. आणि मला असं वाटतं की ते सगळे सर्वे महाराष्ट्रातल्या 6च्या 6 पक्षांच्याकडे आहेत. आणि त्या सर्वेचा रिपोर्ट महायुतीचा उमेदवार म्हणून काल सुद्धा जी शिंदे गटाची मिटिंग झाली त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या 10 मध्ये खानापूरची उमेदवारी त्यांनी सांगितली. A+ मध्ये त्यांनी उमेदवारी पकडली. महाविकास आघाडी सुद्धा अशी इच्छा असू शकते की आमच्यातून सुद्धा सुहासबाबूंच लढलं पाहिजे, असू शकते ना. कारण जर विनिंग मेरिटचा कॅन्डिडेट असेल तर सगळे प्रयत्न करत असतील. त्यामुळं निश्चितपणे मला असं वाटतं की उमेदवारी ही माझ्याकडे येईल. आणि भाऊंच्या नंतर मी वारसा निश्चित सांगणार, पण तो नुसता विचारांचा नाही तर ते कर्तृत्वाचा वारसा सांगणार आहे. कारण भाऊंच्या नंतर मी 1000 कोटीच्या वरचा फंड जरी बरे भाऊंच्या नावावरती मिळत असते, पण ते सगळं तयार करणं, त्या लोकांच्या पर्यंत पोहोचणं, प्रस्ताव तयार करून शासकीय दरबारावरती पाठपुरावा करणं, ह्या सगळ्या गोष्टी भाऊंच्या शिकवणीप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय. ज्याचं यश त्या 1000 कोटीच्या वर आपण या 5 महिन्यामध्ये निधी आणू शकतो. त्यामुळे फक्त विचाराचा असा नाही, मी 100% भाऊंच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणार आहे. अत्यंत महत्वाकांक्षी योजना राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना आणली जेणेकरून महिलांचा आर्थिक स्तर त्या ठिकाणी मेंटेन राहावा. मी काय 1500 खूप मोठा बदल होणार असं नाही, पण बेसिक गरजा त्या ठिकाणी पूर्ण व्हावा या दृष्टीने खूप चांगला निर्णय राज्य शासनाने घेतला. आणि त्याची अंमलबजावणी आपल्या मतदारसंघातल्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांना, महिलांना शेवटच्या घटकापर्यंत तो लाभ मिळावा यासाठी अनिल भाऊंचे कार्यकर्ते, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, तुम्ही माहिती घ्या, प्रत्येक गावात टेबल लावून त्या ठिकाणी आपला एक कार्यकर्ता, त्याच्याबरोबर त्याचे सगळे सहकारी हे फॉर्म भरून गेले फिजिकली आणि परत ऑनलाईन करणे, त्या कामामध्ये योजना जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्या ठिकाणी सक्रिय आहे. माझ्या माहितीप्रमाणे मॅक्सिमम अर्ज जे आहेत ते आपल्याकडे आले तर आपण त्याचं ऑनलाईन फॉर्म भरणे तर थोडं क्रिटिकल आहे, नाही असं नाही, पण ऑनलाईन फॉर्म भरताना वेळ खूप जातोय. त्या प्रोसेसमध्ये कंटिन्यूस आपला अख्खा ऑफिस स्टाफ सगळं त्याच्यामध्ये व्यस्त आहे. आपण काही लोकांना त्यासाठी अपॉइंट सुद्धा केले.